हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारी मी तुम्हाला आज माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे। तर उठल्यानंतर सगळे इथं मी पहिले भांडी लावून घेतलेत आणि आता इथं थोडं बेसनचं पीठ आहे तर ते भिजवून ठेवते, कारण भाजीला थोडा उठायला उशीर झाला आहे, मग भाजी पटकन होणार नाही म्हणून मग बेसनची धिरडं बनवणार आहे इथं मी। तर चपातीचं पीठ ऑलरेडी काढून ठेवलं बाहेर आणि आता पीठ पण भिजत घातलं बेसनचं। काही पण ह्याच्यात फक्त बेसन टाकलं, थोडा गरम मसाला आणि हळद आणि थोडासा ओवा क्रश करून टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे। तर आता दूध पण गरम करून ठेवते। दूध पण रात्री गरम केलं नव्हतं, संपलेलं, तर आता दुधाच्या पिशव्या हे करून लगेच गरम करत ठेवते आणि आता चपाती पण बनवायची आहेत। तर चहा पण ठेवते सोबत, म्हणजे पटकन एकदम सगळे कामं होतील, उशीर होणार नाही। त्याच्यानंतर मग लगेच चपाती लाटायला घेतल्या आणि टिफिन बनवायची तयारी चालू केली। उशीर झालेला त्यामुळे मग फक्त त्यांना आज टिफिनला चपातीच दिली आणि भाजी विकत घ्या म्हणून सांगितलं, कारण खूपच उशीर झालेला। आणि मग आता इकडं आमच्यासाठी आता नाश्ता बनवते। तर नाश्त्यामध्ये आज शेवया बनवणार आहे आणि शेवयामध्ये थोडंसं नेहमीपेक्षा जास्त पाणी टाकते, कारण जास्त शिजवलं की मग थोड्याशा बारीक छान करता येतात। मग थोडंसं परीला जरी चारलं ह्याच्यातलं तरी चालतं, त्यामुळे तिखट वगैरे नाही बनवत आहे। तोपर्यंत परी पण उठलेली, मग ती पण रडत होती, त्यामुळे तिला घेत मग नाश्ता कसा तरी बनवला आणि माझा मग चहा पण ठेवला। झाडू वगैरे मारून झाल्यानंतर मग लगेच नाश्ता पण करायला घेतला आणि परीला चाललं, तर परीने काही खाल्लंच नाही, आज 2च घास खाल्ले, त्यामुळं परत तिच्यासाठी पण काहीतरी खायला वेगळं बनावं लागेल। कधी खाते ती कधी नाही, त्यामुळं मग थोडंसं सगळं टेस्ट करत राहते, तिला सगळं चारून बघते, काय खाईल ते खाईल मग असं म्हणून। तर त्याच्यानंतर मग आता लगेच देवपूजा करायला घेतली इथं, आणि आज शुक्रवार आहे तर 10:30च्या आतमध्ये देवपूजा करायची होती, त्यामुळे आधी देवपूजा करून घेतली। मग देवपूजा झाल्यानंतर मग विहीला नाश्ता चारत मग मीही थोडासा नाश्ता करून घेतला आणि मग लगेच बाकीची कामं, परी पण झोपलेली, आंघोळ वगैरे घालून घेतली होती त्या दोघींना, त्यामुळं मग पटकन लगेच कपडे धुवून घेतले परी झोपलेली त्यामुळं, आणि लगेच मग कामं आवरली आहे। त्यामुळं आज असं पटपट कामं लगेच आवरली, 12पर्यंत सगळे कामं झाली होती।
त्याच्यानंतर मग इथं गरमागरम लगेच धिरडे बनवून घेतले आणि पटकन मग जेवायला घेतला. आणि सकाळचं हे होतं रुटीन. तर त्याच्यानंतर बनवली होती मी संध्याकाळच्या जेवणामध्ये आळूवडी. तर आळूवडीची दुसरा प्रकार असा म्हणजे चण्याची डाळ होती तर ती भिजवून अशी बनवली होती. तर आता आज माझी थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं मी जास्त व्हॉईसवर किंवा सांगत नाही आहे, कारण मला नीट बोलता वगैरे येत नाही आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच मी काय झालं आहे, तब्येत का बिघडली वगैरे. तर आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.